नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता इकडे जी जानकी आहे ती प्रचंड भडकलेली असते आणि शर्वरीचा प्रत्येक कारनामा आता ती घरात सगळ्यांना सांगत असते, कारण तिने रेकॉर्डिंग सगळी काही ऐकलेली असते. म्हणून आता ती सांगत असते की विक्रांत भाऊजींचा खून या शर्वरीने केलाय तो केलाय, पण ना स्वतःच्या बापाला पण हिने सोडलं नाही, त्यांना पण तिने मारलंय, नानांना हिने मारलंय. असं आता जानकी जी आहे ती खूपच अशी गहिवरून सांगत असते, पण तिचं कोणीही ऐकत नाही. इकडे सुमित्राई मात्र जानकीला पहिलं बोलून देतात आणि नंतर तिला अशी कानाखाली लावून देतात. मग आता जानकी अजून पण गप्प बसत नाही. ती म्हणते की अहो आई, तुमच्या ना डोळ्यावर या लेकीच्या प्रेमाची धूळ लागलीये, पट्टी बांधली आहे तुम्ही, ती पहिली काढा, मग तुम्हाला कळेल मी काय बोलते ते. मी खोटं बोलत नाहीये. हिनीच नानांना मारलं आणि विक्रम भाऊजींना पण मारलं, असं आता इकडे जानकी खूपच सांगत असते, पण तिचं कोणीही ऐकत नाही, कोणीही नाही. आणि परत जानकी असंही म्हणते की मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणारच की ही शर्वरी गुन्हेगार आहे आणि ह्या घराला लागलेली कीड आहे. असं तसं जानकी इतकी भडकलेली असते ना की बास रे बास. ती खूप सांगण्याचा प्रयत्न करते, पण तिचं इथे कोणीही ऐकून घेत नाही. मला तर असं वाटतं जानकीने चूक केली. जेव्हा तिला फोन भेटला होता तिने लगेच कोणाला तरी ती व्हिडिओ पाठवायला पाहिजे होती. इथे कशाला नाटकं करत ऐकत बसली काय माहिती. तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.